बुलेटिनमध्ये सुरुवातीला आताच्या क्षणाची एक महत्त्वाची राजकीय घडामोड वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक सुरू झाली आहे। या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार आहे। या बैठकीला ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित आहेत। वाय.बी. चव्हाणमध्ये ही बैठक सुरू आहे। मवियामध्ये आता जागा वाटपाच्या बैठकांनी जोर पकडलेला आहे। विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे गटातल्या वादानंतर मवियातल्या हालचाली वेगवान होताना दिसत आहेत। त्यातच आता शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक होतीये। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होते आणि या बैठकीसाठी ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे उपस्थित आहेत। या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार असं समजतं आहे। संजय राऊत, जयंत पाटील, सुळे, आव्हाड या बैठकीला हजर आहेत। दरम्यान मवियामध्ये फार काही आलबेल नाही असं सुरू असतानाच मवियाबाबत आणखीन काही वृत्त झळकलं होतं। ते म्हणजे वेगळा विचार केला जाईल ठाकरे गटाकडून जर काँग्रेस अडून राहिली तर, आणि त्यातच आता ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बैठक होती वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये हे मवियाच्या 2 घटक पक्षांची बैठक होतीये। काँग्रेसचे नेते या बैठकीला नाही आहेत। काय अधिक माहिती या बैठकीबाबत? काँग्रेसचे जे या कमिटीमध्ये चर्चा करणारे प्रमुख नेते आहेत ते दिल्लीत आहेत। त्यांची स्क्रीनिंग कमिटीची बैठक नियोजित असल्यामुळे हे नेते नाही आहेत। पण मुळात महाविकास आघाडीमध्ये जो इगो इश्यू उबाटा गटाचा झालेला आहे तो कुठेतरी आता मावळताना दिसतोय। मुळात काँग्रेसला ज्या जागा हव्या आहेत त्या कदाचित दिल्या जातील असं म्हटलं जातं। राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार गटांचे नेते ज्यावेळेस माध्यमांशी ऑफ रेकॉर्ड बोलत आहेत त्यावेळेस त्यांचं असं मत आहे की आम्ही उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्याशी संवाद साधलेला आहे। उद्या काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात येतील आणि त्यानंतर आम्ही संयुक्त पत्रकार परिषद करू। त्याच्यामध्ये आमचे कोणतेही वाद नाही हे स्पष्ट सांगू आणि कदाचित आकडेवारीसुद्धा आमचे जो फॉर्म्युला आहे तो स्पष्ट करू। आता मुद्दा उपस्थित आहे की हे आत्ताची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा यांच्यात सुद्धा काही जागांवरनं चर्चा सुरू होती। त्यात अंतिम तोडगा निघत जात नव्हता। त्या अनुषंगाने आत्ता चर्चा सुरू आहे। आज या संदर्भातला अंतिम तोडगा काढला जाईल असं म्हटलं जातं। पण कुठे ना कुठेतरी काल 2 दिवसापूर्वीपासून नाना पटोले असतील, संजय राऊत असतील या नेत्यांची जी भाषा होती ती आज कुठे ना कुठेतरी मवाळ होताना दिसतीये। दिल्लीतनं विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांची भाषा आता बदललेली दिसून येते। दुसरीकडे संजय राऊत सुद्धा प्रसारमाध्यमांशी जे आक्रमक 2 दिवसापूर्वीपासून होते ते आता शांत झाल्याचं दिसून येते। या सर्व नेत्यांना माहिती आहे की आपसुक मतभेद हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले तर त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे। यामुळे जे काही असेल ते चर्चेद्वारे सोडवलं जावं। कदाचित या संदर्भामध्ये आता अधिकृतरित्या उद्या जाहीर घोषणा होईल असं म्हटलं जात आहे। तुर्तास राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा यांच्यातल्या काही विषयांवर चर्चा आता सध्या सुरू आहे। हेमाली, काँग्रेस आणि ठाकरे गटातले मतभेद विदर्भातल्या जागांवरून आहेत। आता जी बैठक होतीये ती शरद पवार गट आणि ठाकरे गटामध्ये होते। यांच्यामध्ये कोणत्या नेमक्या जागांवर अधिक चर्चा होणार आहे याबद्दल काही माहिती? हेमाली, विशेष म्हणजे जे मागणी आहे ती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर आहे। काही जागांवर कॅन्डिडेट बदलला जाईल आणि पक्षचिन्ह देखील बदललं जाईल। म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये जर उदाहरण पाहिलं तर शंभूराजे देसाई हे धनुष्यबाणाकडनं लढवत आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी पाटणमधून पाटणकरचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे। कदाचित तिथे मशाल चिन्ह दिलं जाईल आणि तिथे उमेदवार पाटणकरांना दिला जाईल। म्हणजे राष्ट्रवादीतूनच, शरद पवारांच्या गटातूनच तो तिकडे दिला जाईल आणि तिथे मशाल चिन्ह दिले जाईल। असे काही मतदारसंघ आहेत की जिथे उमेदवारांची एक्सचेंज आणि जागांची सुद्धा सिम्बॉलची सुद्धा एक्सचेंज करायची आहे। त्या अनुषंगाने या 2 प्रमुख पक्षांमध्ये चर्चा आहे। विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ असेल किंवा दिग्रस असेल अशा काही जागांवरनं तिन्ही पक्ष दावे करत होते। त्याच्यामध्ये या 2 पक्षांमधलं कन्क्लुजन काढून काही जागा सोडल्या जातील असं म्हटलं जातं। त्या अनुषंगाने सुद्धा काही चर्चा सुरू आहे। हेमाली, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।